किशोर खडे यांना हजारोंच्या जनसागराच्या उपस्थितीत अखेरचा निरोप. वानखेड येथे शोकाकुल वातावरण. पत्रकारांनी दिला खांदा. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील पत्रकार किशोर हरिदास खडे वय 55 यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी सायंकाळी 4 वाजता वानखेड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांचा जनसागर लोटला होता. विशेष म्हणजे पत्रकार बांधवांनी किशोर खडे यांच्या पार्थिवाला खांदा देत आपल्या सहकार्याला भावपूर्ण निरोप दिला. किशोर खडे हे बुधवारी दुपारी पत्नीसमवेत दुचाकीने सोनाळा येथे परतत असताना अकोला जिल्ह्यातील हिरवखेड परिसरातील कार्ला फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात किशोर खडे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किशोर खडे यांनी दैनिक देशोन्नतीचे विशेष प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे पत्रकारिता केली. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, सामाजिक प्रश्न, प्रशासनाशी संबंधित विषय तसेच परिसरातील विविध घडामोडींना त्यांनी आपल्या लेखणीतून सातत्याने वाचा फोडली. आपल्या निर्भीड आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेमुळे त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समोर येताच पत्रकार बांधव, मित्रपरिवार, नातेवाईक आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी वानखेड येथे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गुरुवारी सायंकाळी 4 वाजता वानखेड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आपल्या परिचयातील, आपुलकीच्या आणि सामाजिक प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या पत्रकाराला अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नागरिकांनी किशोर खडे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी पत्रकारांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा देत आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप दिला. या प्रसंगाने उपस्थितांचे मन हेलावून गेले. किशोर खडे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक संवेदनशील, सक्रिय आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा पत्रकार हरपल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या जाण्याने खडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किशोर खडे यांच्या पश्चात 2 भाऊ, 3 बहिणी आणि 1 मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि असंख्य नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पत्रकार किशोर खडे यांना मराठी माझा न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. किशोर खडे आणि पत्रकार हे जवळपास एका नाण्याची बाजू आहेत. एका नाण्याच्या बाजू. विश्वासच बसत नव्हता काल जेव्हा समजलं अपघात, पण जेव्हा प्रत्यक्ष त्याची ते फोटो पाहिले तेव्हा सगळं आसन गेलं. आणि एक करडा पत्रकार, एक जागृत पत्रकार की ज्याच्या कित्येक बातम्या विधानसभेमध्ये येलेखीव झाल्या. कृष्णा इंगळे आमदार असल्यापासून तर संजय कुटेंच्या आमदारकीपर्यंतचं जे बातमीपत्र त्यांचं आहे ते प्रत्येक वेळेस लक्षवेधी असायचं. आणि असा लक्षवेधी असणारा पत्रकार आमच्यातून गेला ही फार मोठी पोकळी आमच्या क्षेत्राला गेलेली आहे. एवढंच बोलतो आणि माझ्या संपूर्ण भावना किशोर, त्याची पत्नी, मुलांच्यासाठी व्यक्त करतो आणि थांबतो. किशोर हा वानखेडला राहायचा आणि त्याचं दुकान सोनाड्याला होतं. सोनाड्याच्या बद्दल त्याला खूप आस्था होती. त्या गावाबद्दल त्याला खूप नितांत प्रेम होतं. कारण त्या ठिकाणी त्याचा वडिलांची सर्व्हिस त्या सोनाड्यात गेली असल्यामुळे आणि तिथले सगळं दोस्त मित्र वगैरे असं त्याचा फार मोठा तिथे मित्राचा एक मेळा असे. त्याच्यामुळे त्यानं तिथेच एक दुकान, आकाश हार्डवेअरचं दुकान तिथेच ओपन केलं होतं. आणि काल त्याच्या पत्नीला घेऊन तो वानखेडवरून निघाला. वरोटला तो नेहमी माझ्या बरोबर चहा प्यायचा, पण त्या दिवशी त्यानं चहा न घेता पत्नीला घेऊन तो सोनाळ्याला गेला. सोनाळ्यावरून पत्नीच्या दाताच्या बिमारीसाठी तो अकोटला गेला. अकोटला जाऊन तिकडून परत येत असताना कार्ला फाट्याच्या जवळ तिथे रस्त्यावर त्याचा एका मोटरसायकल बरोबर म्हणजे अपघात झाला आणि 2 जण सिरियस झाले आणि हा आमचा किशोर आमच्यातून निघून गेला. ऍक्सिडेंट झाला तर मग मी घरी आलो पळत आणि काही लोकांना फोन करायचा प्रयत्न केले. त्यालाही फोन लावला पण त्याचा रिप्लाय काही कोणाचा येत नव्हता. मग मी असा अंदाज धरला की आता हा जर ऍक्सिडेंट झाला तर याला कुठल्या तरी गाडीनं किंवा ॲम्ब्युलन्सनं अकोल्यालाच पोहोचवल्या जाईल.
म्हणून मग मी कोणताही विचार म्हणजे काही माहीत नसताना मी अकोल्याकडे निघालो आणि रस्त्यानं मग मी लोकांचं लोकेशन भेटत गेलं आणि शेवटी अकोल्याला पोहोचलो. तर जेव्हा मी तिथे पोहोचलो आणि त्याला पाहिलं तर तेव्हा तो आपल्या तो निघून गेलेला मला दिसला आणि मला म्हणजे त्यावेळेस खूप मला सगळ्या त्याच्याबद्दल आठवणी माझ्या जागृत झाल्या. किशोर हा गेल्या 35 वर्षापासून त्याचा माझा बिलकुल घरोब्याचा कौटुंबिक आणि पत्रकारितेशी इतकं जवळचं नातं होतं की की ते वडील, मी त्याचा वडील होतो, गुरु होतो आणि सर्वे सर्वा होतो. तोही माझा सर्वे सर्वा होता. अशा परिस्थितीत जेव्हा प्रत्येक वेळेस सकाळी तो घराच्या बाहेर निघाला की ते आणि वरड फाट्यावर आला की वानखेडवरून जेव्हा तो वरड फाट्यावर आला तर मी त्याची चहा पिण्यासाठी वाट पाहतो आणि आम्ही दोघ जण चहा घेतल्यानंतर तो पुढच्या त्याच्या दुकानावर जाऊन कामाला लागायचा. असं डेली त्याचं माझा असायचा आणि त्या चहाच्या वेळेत जेवढं काही संभाषण होईल, जेवढं काही सांगता येईल तेवढा तो दिवसभराचं सगळं विश्लेषण करायचा. आणि असा हा मी याच्या बातमीवर इतका मोहित होतो. प्रत्यक्षात तो मला गुरु जरी मानत असला किंवा वडीलधारी जरी मानत असला तरी मी त्याच्या बातम्या पाहून वाचून मी डिप्रेस व्हायचो की खूप हा इतक्या धाडसी बातम्या आणि किती अभ्यासू बातम्या, त्याचा प्रत्येक अभ्यास त्याचा इतका चिंतनशील अभ्यास असायचा की म्हणजे असं वाटायचं की यानं ही बातमी कुठून आणली, कुठून चोरून आणली. हे जबरदस्त सुयोग्य पत्रकारितेच्या बातम्या तो पेपरला टाकायच्या, जेणेकरून या तालुक्याचं सगळं चित्र त्याला माहित होतं. आणि या तालुक्यात काय शिजते, काय बसते, काय नाही, काय पाहिजे हे सगळं त्याला माहित होतं. आदिवासी पट्ट्यातलं काम असो की इकडचं शेतकऱ्याचं काम असो, कुठलीही बातम्या त्याच्या एकदम म्हणजे लोकांना न्यायदान करण्यासारख्या असायच्या. असा हा पत्रकार, आमच्यातला पत्रकार, अभ्यासू पत्रकार, आणि निपक्ष निपक्ष आणि खरं तर नैतिकता 100% नैतिकता असलेला पत्रकार. त्याच्यात जे 100% सचून खचून नैतिकता भरलेली असा पत्रकार. आणि सोनाळ्यात त्या नावावर तो दैनिक देशोन्नतीला तो विशेष प्रतिनिधी म्हणून काम करायचा. आणि त्या देशोन्नतीला त्यानं त्या माध्यमातून खूप म्हणजे परिसरातलं जेवढं काही असेल नसेल ते समस्या मांडण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. त्याच्या जाण्यामुळे खूप हानी झाली आमच्या पत्रकारी क्षेत्रात, तिचं खूप हानी झाली, आमच्या तालुक्याची खूप हानी झाली. तो आमच्या तालुक्याला न्याय देत होता आणि आता ते तशी झीज जाता पत्रकारितेतून कधी भरून निघणार नाही एवढं मात्र नक्की आहे. मी पत्रकार संघाच्या वतीनं, व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं आणि आमच्या सगळं कुटुंबाच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथे थांबतो.